हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एनडी नर्सिंग कोचिंग. तुमच्या सर्वांचं एनडी नर्सिंग कोचिंग मध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये DMER एक्झाम साठी एक सराव पेपर सोडवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चालू करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बॅग ऑफ मेम्ब्रेन कॅन बी फाउंड. ओके, बॅग ऑफ मेम्ब्रेन कुठे फाउंड होते किंवा कोणत्या स्टेज मध्ये फाउंड होते? तर आपल्याकडे चार ऑप्शन आहेत. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे बॅग ऑफ मेम्ब्रेन फाउंड ड्यूरिंग फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. ओके, फर्स्ट स्टेज ऑफ लेबर कधीपासून म्हणतो आपण? तर जेव्हापासून ट्रू लेबर पेन चालू होते तेव्हापासून फुल डायलिटेशन ऑफ सर्विक्स जोपर्यंत होते त्याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो. सेकंड स्टेज कधी म्हणतो? सेकंड स्टेज असते आपली फुल डायलिटेशन ऑफ सर्विक्स पासून तर डिलिव्हरी ऑफ द बेबी. आणि प्रश्न पण विचारला जातो की बेबीची डिलिव्हरी कुठल्या स्टेज मध्ये होते? तर सेकंड स्टेज मध्ये. थर्ड स्टेज ऑफ लेबर काय असते? तर थर्ड स्टेज ऑफ लेबर असते की डिलिव्हरी ऑफ द बेबी टू द डिलिव्हरी ऑफ द प्लासेंटा. तर प्लासेंटाची डिलिव्हरी थर्ड स्टेज मध्ये होते. आणि चौथी ही जी स्टेज असते लेबरची ही ऑब्झर्वेशनल स्टेज असते. कळालं? तर आपल्या प्रश्न विचारला होता बॅग ऑफ मेम्ब्रेन फाउंड इन फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द राईट टाइम टू परफॉर्म इपिजिओटॉमी. इपिजिओटॉमी करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कुठली आहे? तर ज्या वेळेस आपल्याला ड्यूरिंग क्राउनिंग म्हणजे बेबीचं हेड 4 ते क्राउनिंग म्हणजे काय की बेबीचं हेड जेव्हा आपल्याला 4 ते 5 सेंटीमीटर व्हिजिबल होतं वजायनल इंट्रॉइटस मध्ये, म्हणजे वजायनल ओपनिंगच्या तिथे आपल्याला 4 ते 5 सेंटीमीटर जेव्हा बेबीचं हेड दिसायला लागतं त्याला आपण क्राउनिंग म्हणतो. ओके, ही एक्झॅक्ट वेळ आहे ज्या वेळेस आपण इपिजिओटॉमी परफॉर्म करायची असते. इपिजिओटॉमी का करतात? कारण की आपल्याला हा जो पेरिनियल टियर आहे, काय आहे? पेरिनियल टियर जो आहे हा आपल्याला प्रिव्हेंट करायचा आहे, त्यामुळे आपण इपिजिओटॉमी देतो. इपिजिओटॉमी मोस्ट कॉमन कुठली दिली जाते? तर मिडिओलॅटरल. ओके, मिडिओलॅटरल ही मोस्ट कॉमन इपिजिओटॉमी दिली जाते. ओके, अजून दोन महत्वाच्या गोष्टी असतात इपिजिओटॉमी देण्याच्या अगोदर. ज्या वेळेस हाईट ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे मदरला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्शन असतील आणि ही जी पेरिनियल मसल आहे ही जर थिन असेल त्यावेळेस आपण इपिजिओटॉमी देत असतो. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3, द नॉर्मल डायमीटर फॉर एंगेजमेंट इन द वर्टेक्स प्रेझेंटेशन इज. तर वर्टेक्स प्रेझेंटेशन मध्ये एंगेजिंग साठी नॉर्मल डायमीटर कुठला आहे? तर याच्यासाठी आपण नेहमी लक्षात ठेवायचं SOB, सब ऑक्सिपिटो ब्रॅगमॅटिक. ओके, सब म्हणजे काय? तर त्याच्या जवळचा. ऑक्सिप्यूट म्हणजे काय की बेबीच्या हेडचा मागचा भाग. ओके, फॉर एक्झाम्पल हे बेबीचं हेड आहे, याला आपण फ्रंटल साइड म्हणतो. हे आहे ऑक्सिपिटल लोब. ओके, हा आहे ऑक्सिपिटल लोब. तर ह्या ऑक्सिपिटल प्रोट्रुबरन्स पासून तर ब्रेगमा ह्या ठिकाणी एक डायमंड शेपचा आपला फंटानेल असतो त्याला आपण ब्रेगमा म्हणतो. तर सब ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक हे आपलं एंगेजिंग डायमीटर असतं वर्टेक्स प्रेझेंटेशन मध्ये. हा सब ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिकचं किती सेंटीमीटर असतं बेबीचं हेड? तर ह्याचं डायमीटर असतं 9.5 सेंटीमीटर. हे किती लांबीचं आहे? 9.5 सेंटीमीटर. दुसरा ऑप्शन बघा, याच्यामध्ये ऑप्शन आहे ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक. तर ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक हे 11.5 सेंटीमीटर असतं. ऑक्सिपिटो ब्रेगमॅटिक म्हणजे हे ऑक्सिप्यूट पासून, ओके, हे ऑक्सिप्यूट पासून तर ब्रेगमा पर्यंत. ओके, हे असतं 11.5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर मेंटो ब्रेगमॅटिक. मेंटम कुठला आहे आपलं बेबीचं? मेंटम म्हणजे ते चीन पर्यंत. ओके, तर मेंटो ब्रेगमॅटिक ही ब्रेगमा आणि चीन पर्यंत बेबीच्या हे असतं डायमीटर आपलं. मेंटो ब्रेगमॅटिक सगळ्यात लार्जेस्ट 14 सेंटीमीटर किंवा याला मेंटो वर्टेक्स म्हणतात. ओके, क्लिअर आहे? सबमेंटो ब्रेगमॅटिक हे डायमीटर, सबमेंटो ब्रेगमॅटिक हे 9.5 सेंटीमीटर असतं. क्लिअर? पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4, when the presenting part is at the level of ischial spine. ischial spine च्या ज्यावेळेस प्रेझेंटिंग पार्ट लेवलला असेल तर त्याला आपण झिरो स्टेशन म्हणतो. तर समजा हे आपले दोन इशियल स्पाइन आहेत, या लेवलला जर बेबीचं हेड आलं तर याला आपण झिरो स्टेशन म्हणू. जर याच्यावरती 1 सेंटीमीटर असेल तर -1, जर खाली असेल तर +1 सेंटीमीटर खाली असेल तर +1. अशा प्रकारे आपण फिटल हेड बेबीचं बघत असतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॉल्स लेबर पेन
आर. ओके, फॉल्स लेबर पेनचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले आहेत तुम्हाला. ओके, तर फॉल्स लेबर पेन हे कंटिन्युअस असतं, टॉलरेबल असतं, हे पेन टॉलरेट होते, रेडिएट ऑब्डोमेन. ओके, ॲब्डोमेन कडे रेडिएट होते आणि ह्या ॲब्डोमेन पासून ग्रोइन एरियाकडे हे पेन रेडिएट होत असते. आणि ज्यावेळेस आपण इनिमा देतो अशा पेशंटला, तर इनिमानी हे पेन रिलीव्ह होऊन जातं, त्याला आपण फॉल्स लेबर पेन म्हणतो. काय म्हणतो सर? फॉल्स लेबर असं म्हणत असतो. तर ट्रू लेबर काय आहे? तर ट्रू लेबर हे इंटरमिटंट असतं, इनटॉलरेबल मध्ये टॉलरेट करू शकत नाही. जर आपण पेन मेडिसिन दिले किंवा इनिमा दिला तरीही मदरचं पेन कमी होत नाही. आणि हे रेडिएट टू ॲब्डोमेन टू द थाय, हे जिथं ग्रोइन होतं फॉल्स लेबर मध्ये जसं ग्रोइन होतं, तर हे इनर थायला रेडिएट करतं आणि नॉट रिलीव्ह, पेन रिलीव्ह नाही होत इनिमा दिल्यानंतर सुद्धा. आणि याच्या सोबतच हे जे ट्रू लेबर आहे, हे ट्रू लेबर डायरेक्टली प्रपोर्शनेट असते सर्वायकल डायलेटेशनच्या. म्हणजे जेवढं लेबर जास्त होतंय तेवढं जशी लेबरची प्रोसेस वाढतीये तसंच सर्वायकल डायलेटेशन पण होते. याला म्हणतो आपण ट्रू लेबर. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. व्हॉट आर द कॉजेस ऑफ ऑनसेट ऑफ लेबर? लेबरला ऑनसेट करण्यासाठी काय कॉजेस आहेत? तर लेबरला ऑनसेट करण्यासाठी आपल्याकडे देअर इज एन टर्म युटेराइन डिस्ट्रेस आयन. ओके, युटेराइन डिस्ट्रेस आयोनायझेशन होणं जरुरी आहे. त्यानंतर आपल्याला प्रोस्टाग्लॅंडिन, द रिफ्लेक्स ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन अँड इव्हॅल्युएशन इन द इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन रेशो. ओके, ह्या दोन गोष्टी आपल्याला लेबर ऑनसेट होण्यासाठी महत्वाचे आहेत. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न घेऊया. विच साइन शोज दॅट देअर इज नो सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन? म्हणजे खाली दिलेलं कुठलं साइन हे नो सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन म्हणजे काय? एक तर बेबीचं हेड मोठा असेल आणि पेल्विक इनलेट छोटा असेल, किंवा पेल्विक इनलेट मोठा आहे पण बेबी हेच एक होऊ शकतं. ठीक आहे, क्लिअर आहे? तर ज्यावेळेस सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन असतं तर याचा अर्थ असतो की हा जो पेल्विकचा इनलेट आहे, ओके, हा छोटा आहे आणि बेबीचं जे हेड आहे हे मोठं आहे. तर हे हेड या इनलेट मधून पास होऊ शकत नाही, याला आपण सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन म्हणतो. क्लिअर आहे? तर असं एक साइन बघायचंय तुम्हाला जे की नाही इंडिकेट करत. ओके, सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शनला इंडिकेट करत नाही. तर याचं उत्तर बरोबर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. लाइटनिंग म्हणजे काय? की लाइटनिंगचा अर्थ होतो की हे बेबीचं जे हेड आहे या पेल्विक कॅव्हिटी मध्ये घुसलेलं आहे, तर त्याला आपण लाइटनिंग म्हणतो. ओके, क्विकनिंग तुम्हाला माहिती आहे की जी ऍक्टिव्ह बेबीची ऍक्टिव्ह मुवमेंट मदरला फील होते, जे बेबी आत पोटातून लात मारतं असं आपल्याला तुम्हाला मदर सांगेल, त्याला आपण क्विकनिंग म्हणतो. होमन साइन काय आहे? तर होमन साइन डीव्हीटी मध्ये बघायला मिळतं आपल्याला. ज्यावेळेस मदरला आपण हायपरफ्लेक्स करतो मदरचा लेग्स, तेव्हा मदरला काफ मसल मध्ये पेन होतं, त्याला आपण होमन साइन म्हणतो. आणि गुडल साइन सांगितलं होतं मी तुम्हाला, लुईस डिस्कलरेशन ऑफ सर्विक्स. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 8. व्हॉट इज द ऍव्हरेज अमाउंट ऑफ ब्लड लॉस ड्युरिंग द नॉर्मल डिलिव्हरी? नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस ऍव्हरेज अमाउंट ऑफ ब्लड लॉस किती होत असतो? ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन ऍव्हरेज विचारलंय, ऑप्शन क्रमांक 2, 250 ml. तुम्हाला या ठिकाणी ऍव्हरेज विचारलं आहे, ऍव्हरेज विचारला आहे ना की मॅक्सिमम. मॅक्सिमम ब्लड लॉस किती होऊ शकतो? तर 500 ml. मॅक्सिमम ऍक्सेप्टेबल ब्लड लॉस आहे 500 ml. ओके, पुढचा प्रश्न अजून यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की LSCS जेव्हा सिझेरियन सेक्शन होतं तेव्हा 1000 ml पर्यंत ब्लड लॉस होतो, 1000 ml पर्यंत. ज्यावेळेस हिस्टेरेक्टॉमी होते टोटल ॲब्डोमिनल हिस्टेरेक्टॉमी, तेव्हा 1500 ml पर्यंत ब्लड लॉस होत असतो. हे तिन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 9. एक्सपल्शन ऑफ सर्वायकल म्युकस प्लग मिक्स विथ ब्लड. ओके, मिक्स विथ ब्लड सर्वायकल म्युकस प्लग, याला आपण शो म्हणत असतो, याला आपण शो म्हणतो. लाय काय आहे? तर लाय म्हणजे की एका मदरच्या लॉंग ऍक्सिस सोबत त्या फिटलचं काय रिलेशन आहे, त्या लॉंग ऍक्सिसला त्याला आपण लाय असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 10. सेपरेशन ऑफ प्लासेंटा स्टार्ट फ्रॉम द मार्जिन इज कॉल्ड ॲज. ओके, मार्जिनल सेपरेशन ऑफ प्लासेंटाला आपण कोणची मेथड म्हणतो? ओके, तर मार्जिनल सेपरेशन ऑफ प्लासेंटाला आपण मॅथ्यू डुकन्स मेथड म्हणत असतो. मी तुम्हाला दोन प्रकारचे सेपरेशन दाखवतो, व्हिडिओ मध्ये बघून घ्या. या इमेज मध्ये तुम्हाला दाखवलं आहे, एक सुल्ट्स मेथड आहे आणि एक डुकन्स मेथड आहे. ओके, तर ह्या मेथड मध्ये, सुल्ट्स मेथड मध्ये काय आहे की सेंट्रली ही जी प्लासेंटा आहे
ही सेंटर मधून पहिल्यांदा सेपरेट होतीये आणि डुनकॅन्स मेथड मध्ये काय आहे की मार्जिनल सेपरेशन आहे. ओके, मार्जिनल सेपरेशन होत आहे. हे दोन प्लासेंटल सेपरेशन महत्वाचे आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. ऍक्टिव्ह फेज स्टार्ट व्हेन द डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स इज अबाउट. ओके, तर ऍक्टिव्ह फेज कधी होतो तर ज्या वेळेस सर्व्हायकल डायलेटेशनचा रेट जो आहे, हा सर्व्हायकल डायलेटेशनचा जो रेट आहे हा 1.1 to 1.5 सेंटीमीटर पर आवर जेव्हा असतो त्यावेळेस ऍक्टिव्ह फेज असतो. आणि आपण पार्टोग्राफ मध्ये कधी एंट्री करायला चालू करतो तर जेव्हा सर्व्हायकल डायलेटेशन 4 सेंटीमीटर होईल तेव्हापासून आपण पार्टोग्राफ मध्ये एंट्री करायला चालू करतो. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. ओके, द नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ ब्लड फ्लो थ्रू द प्लासेंटा. तर एका प्लासेंटा मधून बेबीकडे जाणारा ब्लड फ्लो किती असतो तर आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे 500 ते 800 ml. 500 ते 800 ml एवढा ब्लड आपल्या बेबीकडून प्लासेंटाकडून बेबीकडे जात असतं. प्रश्न क्रमांक 13. लोकिया रुब्रा इज कोणत्या कलरची असते आणि किती दिवस पर्यंत असते. तुम्हाला रुब्रा विचारली आहे. ओके, तर रुब्रा ही रेड कलरची आणि 1 ते 4 दिवसापर्यंत असते. क्लिअर आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला सिरोसा आणि अल्बा याविषयी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकायची आहे की सिरोसाचा कलर कुठला असतो आणि किती दिवसासाठी असते, अल्बा कोणता कलर असतो आणि किती दिवसासाठी असते. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आहे आपल्याकडे. ए कॉमन कॉज ऑफ सब इन्व्होल्युशन इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. सब इन्व्होल्युशन साठी कोणचं कारण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं प्युरपेरियल पेल्विक इन्फेक्शन. ओके, हे प्युरपेरियल आहे. ओके, प्युरपेरियल पेल्विक इन्फेक्शन म्हणजे प्रेग्नन्सीच्या दौरान किंवा डिलिव्हरीच्या वेळेस ज्या वेळेस इन्फेक्शन जर झाले, पेल्विक इन्फेक्शन जर झाले तर ते आपलं सब इन्व्होल्युशन साठी कारणीभूत ठरतं. प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द टाइम पिरियड द मोस्ट वुमन रिटर्न टू देअर प्री प्रेग्नन्सी वेट. ओके, प्री प्रेग्नन्सी वेट कधीपर्यंत येतं मदरला तर 6 महिन्यापर्यंत. 6 महिने लागतात प्री प्रेग्नन्सी वेट यायला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. द मोस्ट कॉमन इटिओलॉजिकल एजंट फॉर मॅस्टायटिस. मॅस्टायटिस म्हणजे काय तर ब्रेस्टचं इन्फेक्शन. ओके, ब्रेस्टचं इन्फेक्शन होणं याला आपण मॅस्टायटिस म्हणतो. तर याचं सगळ्यात मेन कॉज काय आहे तर स्टॅफ ऑरियस. ओके, स्टॅफायलोकोकस ऑरियस हा कॉमन ऑर्गॅनिझम आहे. प्रश्न क्रमांक 17. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्लूड्स फॉर ट्रीटमेंट ऑफ मॅस्टायटिस. तर मॅस्टायटिसच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय देत असतो तर आपण अँटीमायक्रोबियल थेरपी देतो. ओरल अँटीमायक्रोबियल थेरपी फॉर 10 to 14 डेज साठी आपण देत असतो. प्रश्न क्रमांक 18. ऍट व्हॉट पॉइंट पोस्टपार्टम वीक डज मेन्स्ट्रुएशन नॉर्मली रिटर्न इन अ नॉन ब्रेस्ट फीडिंग वुमन. ओके, जी मदर ब्रेस्ट फीडिंग करत नाहीये अशा मदर मध्ये मेन्स्ट्रुएशन कधी रिटर्न येतील तर याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे 6 ते 8 आठवड्यामध्ये अशा मदरला पिरियड्स येण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 19. द ऑर्डर ऑफ लोकिया इज. तर लोकियाचा ऑर्डर विचारला आहे तुम्हाला. तर लोकियाचा ऑर्डर जो आहे हा ऑफेन्सिव्ह फिशी स्मेल असतो. ओके, काय असतो कलर लोकियाचा तर ऑफेन्सिव्ह फिशी ऑर्डर असतो लोकियाचा. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. विच इज नॉट अ कॉन्ट्रा इंडिकेशन टू लॅक्टेशन. लॅक्टेशन साठी खाली दिलेलं कोणचं कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीये. ओके, नॉट म्हणलंय तुम्हाला या ठिकाणी. तर याच्यासाठी आपलं बरोबर उत्तर असणार आहे अ मदर हु इज हॅव्हिंग HSV अँड HBV हिपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन किंवा HSV जर असेल मदरला तर पेशंट हुज इन्फंट हॅव टेकन IG इम्युनोग्लोबिन ज्या मदरच्या बेबीनी घेतलेले आहेत अशा मदरला लॅक्टेशन साठी कॉन्ट्रा इंडिकेशन नाही आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. ऑन एन एव्हरेज व्हॉट पर्सेंटेज ऑफ ड्रग कॅन बी सिक्रेटेड इन ह्युमन मिल्क. ओके, किती पर्सेंटेज ह्युमन मिल्क मध्ये आपण जी मदर ड्रग घेते प्रेग्नन्सीच्या दौरान हे किती पर्सेंट जे आहेत हे मिल्क मध्ये सिक्रेट होऊ शकतात. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे की अराउंड 1% जे ड्रग आहेत हे दुधामधून बेबीकडे जाण्याची शक्यता असते. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. हु कॅन लॅक्टेट म्हणजे कोण ब्रेस्ट फिडिंग करू शकतं. लॅक्टेट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करणं. ओके, लॅक्टेशन किंवा ब्रेस्ट फिडिंग करणं. तर कोण ब्रेस्ट फिडिंग करू शकतं तर जी मदर HBV पॉझिटिव्ह आहे तर ही ब्रेस्ट फिडिंग करू शकते.
प्रश्न क्रमांक 23, व्हॉट इज ट्रू अबाउट लॅक्टेशन पिरियड अँड मॅस्टायटिस? तर लॅक्टेशन पिरियड आणि मॅस्टायटिस साठी बरोबर काय आहे? तर आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, नोज अँड थ्रोट ऑफ अ न्यूबॉर्न इज अ सोर्स ऑफ इन्फेक्शन. ओके, इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला DMER एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की मॅस्टायटिस होण्यासाठी कोणचं एक कारण आहे? तर हे मोस्ट कॉमन कारण आहे नोज आणि थ्रोट इन्फेक्शन. जर बेबीच्या नाकामध्ये किंवा तोंडामध्ये इन्फेक्शन असेल तर मॅस्टायटिस होण्याचे चान्सेस मदर मध्ये जास्त असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. तर 24 नंबरचा प्रश्न आहे, फीवर ड्यू टू ब्रेस्ट एंगोजमेंट इज कॉमनली कॅरेक्टराइज वेन? ओके, तर फीवर विथ ड्यू टू ब्रेस्ट एंगोजमेंट इज कॉमनली कॅरेक्टराइज वेन? तर केव्हा म्हणू आपण? तर जेव्हा लेस दॅन 24 आवर मध्ये, ओके, लेस दॅन 24 आवर मध्ये फीवर आला तर त्याला आपण काय म्हणू की अशा मदर मध्ये ब्रेस्ट एंगोजमेंट मुळे फीवर होत आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. इन ऍडिशन टू फीवर विच ऑफ द क्लिनिकल फाइंडिंग आर कॉमनली असोसिएटेड विथ प्युरपेरियल मॅट्रायटिस? ओके, मॅट्रायटिस म्हणजे तुमचं ब्लॅडर सॉरी युट्रसचं इन्फेक्शन. ओके, युट्रसचं इन्फेक्शन. ओके, तर इन ऍडिशन टू फीवर विच ऑफ द क्लिनिकल फाइंडिंग आर कॉमनली असोसिएटेड विथ प्युरपेरल मॅट्रायटिस? तर फीवर सोबत कुठलं एक अजून सिम्पटम्स असेल जे की प्युरपेरल मॅट्रायटिसचं साइन असेल तर आपलं पॅरमेट्रियल टेंडरनेस. ओके, जेव्हा आपण युट्रसला टच करू त्यावेळेस मदरला अतिशय वेदना होतील, हे एक साइन आहे प्युरपेरियल मॅट्रायटिसचं. प्रश्न क्रमांक 26. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिस्क फॅक्टर फॉर वुंड इन्फेक्शन? वुंड इन्फेक्शन साठी खाली दिल्यापैकी कोणचं रिस्क फॅक्टर नाही आहे? तर आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे हायपरथायरॉइडिझम. बघा, हेमॅटोमा फॉर्मेशन जेव्हा होतं तेव्हा ज्या ब्लडच्या कलेक्शनच्या साईडला बॅक्टेरिया अटॅक होण्याचे जास्त चान्सेस असतात, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. ॲनेमिया ज्यावेळेस रक्त कमी असेल त्यावेळेस सुद्धा वुंड इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि डायबिटीज पेशंटला सुद्धा वुंड इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपल्याला इथं नॉट विचारलं होतं, त्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27. विच ऑफ द फॉलोइंग इस्ट्रोजेन इज यूज इन अ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये कुठला इस्ट्रोजेन यूज करतात? तर आपल्याला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इस्ट्रायॉल. ओके, ट्रायॉल म्हणजे E3, ट्राय म्हणजे 3, इथाइल इस्ट्राडायॉल, इथाइल इस्ट्राडायॉलला आपण E2 म्हणतो आणि इस्टरॉनला आपण E1 म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 28. द टेम्परेचर ऑफ सोल्युशन फॉर सीट्स बाथ इज? तर सीट्स बाथ साठी 110 ते 115 डिग्री फॅरनहाइट टेम्परेचर जरुरी असतं. ओके, ह्याचाच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. प्रश्न क्रमांक 29. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट नर्सिंग इंटरव्हेन्शनल फॉर अ पेशंट विथ कुशिंग सिंड्रोम? ज्यावेळेस ज्या पेशंटला कुशिंग सिंड्रोम आहे अशा पेशंट मध्ये काय इम्पॉर्टंट नर्सिंग इंटरव्हेन्शन असेल? तर अशा पेशंटला आपल्याला इन्फेक्शन पासून प्रिव्हेंट करणं हे अतिशय महत्वाचं इंटरव्हेन्शन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. इन्व्हॉल्वमेंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर विल लीड टू राईट साइडेड हेमिप्लेजिया अँड अफेजिया? ओके, तर कोणचं स्ट्रक्चर इन्व्हॉल्व होईल आपल्या नर्वस सिस्टमचं तेव्हा पेशंटला राईट साइडेड हेमिप्लेजिया आणि अफेजिया होईल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे जेव्हा लेफ्ट मिडल सेरेब्रल आर्टरी इन्व्हॉल्व होईल त्यावेळेस पेशंटला लेफ्ट झाल्यानंतर राईटचे सिम्पटम्स येतात. ओके, ज्यावेळेस ब्रेनला लेफ्ट साइडला इंजुरी होते त्यावेळेस राईट साइडचे सिम्पटम्स येतात. तर आपलं बरोबर उत्तर असेल लेफ्ट मिडल सेरेब्रल आर्टरीला जेव्हा इंजुरी होईल तेव्हा राईट साइडेड हेमिप्लेजिया आणि पेशंटला अफेजिया होईल. प्रश्न क्रमांक 31. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन रिस्पॉन्स एक्सपेक्टेड इन अ पेशंट विथ स्ट्रोक टू चेंज इन द बॉडी इमेज? तर अशा पेशंट मध्ये बॉडी इमेज चेंज झाल्यासाठी एक रिस्पॉन्स येतो, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. ओके, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. प्रश्न क्रमांक 32. फॉर डुईंग नेझोट्रकियल सक्शनिंग ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग पेशंट ऍक्टिव्हिटीज द कॅथेटर शुड बी इन्सर्टेड? ओके, ज्यावेळेस तुम्ही नेझोट्रकियल सक्शनिंग करताय तर तुम्ही केव्हा कॅथेटर हे जे कॅथेटर आहे हे कधी इन्सर्ट करसाल? तर ज्या वेळेस पेशंट इनहेल करायला लागलाय किंवा श्वास आतमध्ये घेतोय त्यावेळेस आपण कॅथेटर इन्सर्ट करायचा आहे. ओके, आता एक तुम्हाला अजून या ठिकाणी 2 प्रश्न विचारले जातात.
तर एक्झेल करताना पेशंट जेव्हा आपण पेशंटची आयसीडी इंटरकोस्टल ड्रेनेज ट्यूब जेव्हा रिमूव्ह करतो तेव्हा पेशंटला एक्झेल करायला सांगतो. काय करायला सांगतो? एक्झेल. आणि ज्या वेळेस आपण पेशंटची सेंट्रल लाईन रिमूव्ह करतो, ओके, ज्यावेळेस पेशंटची आपण सेंट्रल लाईन रिमूव्ह करतो त्यावेळेस सुद्धा आपण पेशंटला एक्झेल करायला सांगतो. का बरं एक्झेल करायला सांगतो? कारण की आपल्याला पेशंटला न्यूमो जे हे एअर आहे ही या एअर ट्रॅप न होऊ म्हणून आपण पेशंटला एक्झेल करायला सांगतो. प्रश्न क्रमांक 33. Which of the following is the most common pathological finding is in individual at risk for sudden cardiac death? तर खाली दिल्यापैकी कोणत्या पर्सन मध्ये सडन कार्डियक डेथ होण्याचे चान्सेस आहेत? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, अथेरोस्क्लेरोटिक हार्ट डिसीज. ज्या पेशंटचे हार्टचे जे वॉल्व आहेत हे वॉल्व जर अथेरोस्क्लेरोटिक झाले असतील, हे वॉल्व जर कठीण झाले असतील तर अशा पेशंटला सडन कार्डियक डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. प्रश्न क्रमांक 34. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज कॉज बाय एलिव्हेटेड इंट्राऑक्युलर प्रेशर? खाली दिल्यापैकी कोणची कंडिशन इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर मुळे होऊ शकते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ग्लॉकोमा. ओके, ग्लॉकोमा मध्ये आपल्या डोळ्यामधले जे प्रेशर आहे, ओके, हे प्रेशर वाढत असते. नॉर्मल प्रेशर किती असते? तर 10 ते 21 हे एवढं आपलं डोळ्यामध्ये नॉर्मल प्रेशर असते. ओके, कॅटरॅक्ट म्हणजे काय? तर कॅटरॅक्ट म्हणजे की तुमच्या जी लेन्स आहे या लेन्सची ओपेसिटी होणं याला आपण कॅटरॅक्ट म्हणतो. मायोपिया म्हणजे काय? तर मायोपिया म्हणजे नियर साइटनेस. ओके, मायोपिया म्हणजे नियर साइटनेस. ट्रॅबिस्मस म्हणजे तिरळेपणा. ओके, ट्रॅबिस्मस म्हणजे काय? तर तिरळेपणा. प्रश्न क्रमांक 35. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉर्मल फीडिंग ऑब्टेन ड्यूरिंग अ लिम्फ नोड पाल्पेशन? ओके, तर नॉर्मल फाइंडिंग कोणची असेल ज्यावेळेस तुम्ही लिम्फ नोड पाल्पेट करताय, की त्याचा अर्थ आहे की नॉर्मल लिम्फ नोड कसे असतात? तर नॉर्मल लिम्फ नोड हे तुमचे लिम्फ नोड फर्म आणि मोबाईल असतात. ओके, म्हणजे कठीण आणि ते आपण ज्यावेळेस पाल्पेट करतो तर ते इकडे तिकडे मूव्ह करतात. ओके, जर हार्ड आणि फिक्स लिम्फ नोड असतील तर हे साइन आहे ब्लॉकेजचं. ओके, जर लिम्फ नोड हार्ड आणि फिक्स असतील तर ब्लॉकेजचं साइन आहे. प्रश्न क्रमांक 36. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटरव्हेन्शन फॉर अ पेशंट विथ क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज? ओके, जर एखादा पेशंट आहे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा तर त्या पेशंटसाठी आपण पर स्लीप ब्रीदिंग त्या पेशंटला ऍडवाइस करतो. पर स्लीप ब्रीदिंग म्हणजे काय? की पेशंटला आपण नाकाने श्वास घ्यायला सांगतो आणि तोंड बंद करून थोडं हळूहळू पेशंटला श्वास सोडायला सांगतो. याने फायदा काय होतो की आपले जे लार्ज एअरवे असतात हे लार्ज एअरवे जास्त वेळासाठी ओपन राहतात आणि जे गॅसेसचं एक्सचेंज आहे हे गॅसेसचं एक्सचेंज चांगलं होतं. यासाठी आपण सीओपीडीच्या पेशंटला पर स्लीप ब्रीदिंग द्यायचा प्रयत्न करत असतो. ओके, क्रोनिक स्टेरॉइड थेरपी आपण अस्थमा पेशंटला देतो. ओके, क्रोनिक स्टेरॉइड थेरपी अस्थमा पेशंटसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37. विच ऑफ द फॉलोइंग हेल्प टू आयडेंटिफाय फ्लायल चेस्ट? ओके, तर फ्लायल चेस्ट असणाऱ्या पेशंट मध्ये आपण कुठलं साइन बघत असतो? तर अशा पेशंट मध्ये पॅराडॉक्सिकल चेस्ट मुवमेंट ड्यूरिंग रेस्पिरेशन. आता पॅराडॉक्सिकल चेस्ट मुवमेंट म्हणजे काय? की ज्यावेळेस पेशंट श्वास आत घेतो तर नॉर्मली आपली जी एपिडायमीटर असतं किंवा छाती असते ही फुगत असते, पण अशा पेशंट मध्ये ज्यावेळेस पेशंटला मल्टिपल रिब फ्रॅक्चर असतील अशा पेशंट मध्ये ज्यावेळेस पेशंट श्वास आतमध्ये घेतो किंवा इन्स्पिरेशन करतो तेव्हा त्या पेशंटचे जी चेस्ट आहे ही इनवर्ड होते किंवा आतमध्ये घुसल्यासारखी वाटते. याला आपण पॅराडॉक्सिकल चेस्ट मुवमेंट म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 38. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अर्लिएस्ट मॅनिफेस्टेशन ऑफ इनएडिक्वेट ऑक्सिजनेशन? तर इनएडिक्वेट ऑक्सिजनेशनचं अर्लिएस्ट मॅनिफेस्टेशन विचारलंय तुम्हाला, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे रेस्टलेसनेस. कारण की तुम्हाला अर्लिएस्ट विचारलंय. जर लेट विचारलं असतं तर सायनोसिस. ओके, जर लेट साइन विचारला असतं तर सायनोसिस आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. विच ऑफ द फॉलोइंग सर्जिकल प्रोसिजर इन्व्हॉल्व रिमूव्हल ऑफ बॉडी ऑर्गन? ओके, एखादा बॉडी ऑर्गन रिमूव्ह करणं या सर्जिकल प्रोसिजरला आपण मॅस्टेक्टॉमी. ओके, मॅस्टेक्टॉमी मध्ये आपण ब्रेस्टला रिमूव्ह करत असतो. ओके, ट्रकिओस्टॉमी म्हणजे काय? ट्रकिओस्टॉमी म्हणजे आपण आपल्या ट्रकियामध्ये एक ओपनिंग बनवून ओस्टॉमी म्हणजे ओपनिंग बनवणे, तर ओपनिंग बनवून एक ट्यूब इन्सर्ट करतो. कुठे इन्सर्ट करतो सर? सेकंड आणि थर्ड क्रिकॉइड रिंग मध्ये आपण ही
ट्रकिओस्टॉमी ट्यूब इन्सर्ट करत असतो. लॅप्रोटॉमी म्हणजे आपण पेशंटची जे मिडलाईन आहे ऍब्डोमेनची, ही ऍब्डोमेनची मिडलाईन सर्जिकली ओपन करतो, त्याला लॅप्रोटॉमी म्हणतो. ओके. प्लास्टी म्हणजे हमेशा लक्षात ठेवा रिपेअर करणं. मॅमोप्लास्टी म्हणजे की ब्रेस्टला रिपेअर करणं, त्याला मॅमोप्लास्टी म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. बेन्झोडायझेपिन्स रिड्यूस एन्झायटी बाय ऍक्टिंग ऑन विच न्यूरोट्रान्समीटर. तर बेन्झोडायझेपिन कोणत्या न्यूरोट्रान्समीटरवर ऍक्ट करून एन्झायटी रिमूव्ह करतात? तर आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे गाबा. ओके, बरोबर उत्तर आहे गाबा. सिरोटोनिन. ओके, सिरोटोनिन वाढल्यामुळे एक डिसीज होतो आणि कमी झाल्यामुळे एक डिसीज होतो. तर जर सिरोटोनिनची लेवल वाढली तर पेशंटला मेनिया होतो. ओके, पेशंटला मेनिया होतो म्हणजे पेशंट हायपर होतो. जर सिरोटोनिनची लेवल कमी झाली तर पेशंटला डिप्रेशन होते. ओके, हे प्रश्न महत्वाचे आहेत, एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर डोपामिनची जर लेवल पेशंटच्या बॉडीमध्ये वाढली तर पेशंटला स्किझोफ्रेनिया होतो. आणि जर डोपामिनची लेवल कमी झाली तर पेशंटला पार्किन्सन डिसीज होतो. क्लिअर आहे? ओके. प्रश्न क्रमांक 41. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास महानगरपालिकेच्या आपण महानगरपालिका आयुक्त असे म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 42. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2018 नुसार आनंदी देशाचा निर्देशांक दर्शविणाऱ्या 156 देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपण सध्या थोडं जास्त दुःखी आहोत, तर आपला भारताचा क्रमांक आहे 133. आता लेटेस्ट भारताचा क्रमांक किती आहे हे तुम्हाला सर्च करून आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करायची आहे. आता सध्याच्या लेटेस्ट हॅपीनेस रिपोर्ट मध्ये फिनलँड हा सगळ्यात हॅपी. ओके, फर्स्ट क्रमांक आहे फिनलँड, हा सगळ्यात हॅपी देश आहे सध्याच्या लेटेस्ट रिपोर्ट नुसार. प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा मुंबई आणि आग्रा ह्या दोन शहरादरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 44. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष विचारलेत तुम्हाला. तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे नेहमी भारताचे पंतप्रधान असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. अंबरनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंबरनाथ हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 46. नाशिक मुंबई या महामार्गावर कोणता घाट वसलेला आहे? तर नाशिक मुंबई या महामार्गावर कसारा घाट किंवा याला आपण थळ घाट सुद्धा म्हणतो, हा घाट वसलेला आहे. मुंबई आणि पुणे ह्या महामार्गावर आपला कात्रजचा घाट आहे. प्रश्न क्रमांक 47. इन्स्टिट्यूट ऑफ आर्ममेंट टेक्नॉलॉजी ही संस्था महाराष्ट्रात कोठे आहे? हे आर्ममेंट टेक्नॉलॉजी काय आहे? तर जे मिसाईल वगैरे बनवतात, ओके, जे मिसाईल वगैरे बनवतात याची टेक्नॉलॉजी ही संस्था आपल्या पुणे येथे आहे. ओके, पुणे येथे ही आर्ममेंट टेक्नॉलॉजीची संस्था आहे, जे मिसाईल वगैरे बनवण्याची संस्था आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. भारताची सिक्युरिटी प्रेस खालीपैकी कोठे आहे? तर भारताची जी सिक्युरिटी प्रेस आहे ही नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? तर तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा हा चंद्रपूर हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे वाशी येथे आहे. ओके. प्रश्न क्रमांक 51. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला होता? ओके, इंग्रजी सत्तेचा पाया ही ज्यावेळेस प्लासीची लढाई झाली होती, प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झाली होती पश्चिम बंगाल येथे. ओके, पश्चिम बंगाल येथे प्लासीची लढाई झाली होती 1757 ला, त्यावेळेस इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला होता. प्रश्न क्रमांक 52. सविनय कायदेभंगची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर सविनय कायदेभंगची चळवळ ही 1930 साली सुरू झाली आणि ही गांधीजींनी सुरू केली होती. ओके. प्रश्न क्रमांक 53. ब्रिटिश राजवटीत प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यासंबंधीची तरतूद असणारा कायदा कोणता? ओके, द्विदल राज्य पद्धती म्हणजे एका राज्यामध्ये दोन दल असू शकतात. तर हा कायदा 1919 चा कायदा, ओके, 1919 चा कायदा, ह्या कायद्यामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 54.
महात्मा गांधींनी चले जाव चळवळीच्या वेळी भारतीय जनतेस दिलेला सुप्रसिद्ध संदेश कोणता? ओके, तर महात्मा गांधींनी त्यावेळेस सांगितलं होतं करा किंवा मरा, हा चले जाव चळवळीच्या वेळी महात्मा गांधीजींनी सुप्रसिद्ध संदेश दिला होता. प्रश्न क्रमांक 55, सन 1908 मध्ये राज्यद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा घेणारे पहिले भारतीय नेते. ओके, आणि राज्यद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या भारतीय नेत्याला अटक झाली होती? तर लोकमान्य, आपलं याचं उत्तर असे लोकमान्य टिळक. ओके, लोकमान्य टिळकांना त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 56, व्हॉट द अपोजिट टू ब्रेक? ओके, टू ब्रेक म्हणजे तोडणे, टू ब्रेक म्हणजे तोडणे. ओके, याचा तुम्हाला ऑपोजिट विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे, तर याचं बरोबर उत्तर असेल टू मेड किंवा टू मेंड. ओके, टू मेड, मेड म्हणजे बनवणे आणि टू मेंड म्हणजे सुद्धा बनविणे. चला, प्रश्न क्रमांक 27, चूज द करेक्ट स्पेलिंग. ओके, खाली दिल्यापैकी करेक्ट स्पेलिंग तुम्हाला शोधायचं आहे, तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, ऍक्विजिशन, ACQUISITION, हे याचं बरोबर उत्तर आहे, याचं स्पेलिंग बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, डिसाइड वेदर द सेंटेन्स कंटेन अ जेरंड और अ प्रोग्रेसिव्ह. ओके, जेरंड आणि प्रोग्रेसिव्हची इमेज मी आजच्या तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये ऍड केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या ऍप मध्ये जाऊन स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला ही जेरंड आणि प्रोग्रेसिव्हची इमेज बघून तुम्हाला जेरंड काय असतं आणि प्रोग्रेसिव्ह काय असतं याची माहिती मिळून जाईल. आणि जर तुम्ही ऍप डाउनलोड केली नसेल तर ऍपची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळेल, त्या कमेंट बॉक्स वरून तुम्ही ही लिंक बघून तुम्ही ऍप आपली डाउनलोड करू शकता. ओके, तर खाली दिल्यापैकी कोणतं जेरंड और प्रोग्रेसिव्ह आहे? ओके, तर प्रोग्रेसिव्ह नेहमी, प्रोग्रेसिव्ह जे असतं त्याच्या शेवटी नेहमी ING असतं. ओके, तर आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे रीडिंग अ बुक कॅन बी अ ग्रेट फन, हे आपलं जेरंड आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ओके, तर प्रिपोजिशन, करेक्ट प्रिपोजिशन तुम्हाला शोधायचं आहे. द पोलीस कार चेस्ड द रॉबर, द अँड डॅश आहे स्ट्रीट. ओके, तर तुम्हाला याचं बरोबर उत्तर शोधायचं आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, थ्रू. ओके, द पोलीस कार चेस द रॉबर थ्रू द स्ट्रीट. ओके, हे बरोबर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, पुट द मिसिंग फॉर्म ऑफ वर्ब. ओके, मिसिंग फॉर्म ऑफ वर्ब तुम्हाला याच्यातून शोधायचा आहे. लिव्ह, लेफ्ट आणि परत लेफ्टच होईल. ओके, लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, फाइंड आउट द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, खाली दिल्यापैकी त्याचा काळ ओळखायचा, तुम्हाला खाली दिलेलं जे वाक्य आहे त्याचा काळ ओळखायचा आहे. द डॉग इज बीइंग टेकन टू द वेट्स. ओके, तर ह्याचा जो काळ आहे हा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह काळ आहे. ओके, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह काळ आहे. प्रश्न क्रमांक 62, फाइंड आउट द करेक्ट एनिमल अँड यंग वन. ओके, एनिमल आणि त्याच्या पिल्लाला. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे श्वानच्या ज्या पिल्ला आहे याला आपण सिग्नेट म्हणतो. ओके, श्वानच्या पिल्लाला आपण काय म्हणतो सर? सिग्नेट म्हणत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 63, सीमा इज गुड डॅश रनिंग. ओके, सीमा इज गुड डॅश रनिंग, सीमा इज गुड ऍट रनिंग. ओके, ऍट रनिंग हे बरोबर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, वन हु सॅक्रिफाइसेस हिज लाईफ फॉर ए कॉज. ओके, जो एक मनुष्य एखाद्या कारणासाठी आपली पूर्ण जीवन बहाल करतं अशाला आपण शहीद म्हणत असतो. याला काय म्हणतो आपण? शहीद म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये त्याला मार्टियर्स म्हणतात. ओके, क्लिअर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. चला, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 65, विच सेंटेन्स इज करेक्ट. खाली दिल्यापैकी कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे? तर ऑप्शन 1 आहे वेअर आर यू, ऑप्शन 2 आहे हु आर यू, ऑप्शन 3 आहे 1 आणि 2, आणि ऑप्शन 4 आहे नन ऑफ द अबव. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं वेअर आर यू आणि हु आर यू, हे दोन्ही पण बरोबर आहेत. ओके, तर ऑप्शन 3 आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ आयडॉम्स. ओके, तर आयडॉमचं तुम्हाला करेक्ट मिनिंग शोधायचं आहे. ओके, तर आयडॉमचा अर्थ काय असतो की ज्या शब्दाच्या अर्थापेक्षा भिन्न असणारा ज्यावेळेस आपण शब्द वापरतो त्याला आपण आयडॉम्स म्हणतो. काय म्हणतो? ज्या एखाद्या शब्दाच्या अर्थापेक्षा भिन्न असणारा ज्यावेळेस आपण शब्द वापरतो त्याला आपण आयडॉम्स म्हणत असतो. ओके, तर तुम्हाला खाली दिलेल्या शब्दापैकी आयडॉम्स शोधायचा आहे. ओके, तर
आय एम अफ्रेड यू टू आर ऍट क्रॉस पर्पजेस. ओके, तर याचा आयडॉम्स आहे मिसअंडरस्टँड इच अदर, म्हणजे की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत नाही, हा याचा आयडॉम्स आहे. प्रश्न क्रमांक 67, फिल इन द ब्लँक. ओके, माय ग्रँडफादर लाईव्ह टू अ डॅश एज. ओके, तर माय ग्रँडफादर लाईव्ह टू अ ग्रेट एज, म्हणजे माझे आजोबा अतिशय जास्त वयोवृद्ध आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, टेल मी वेअर यू लिव्ह, फाइंड आउट द टाइप ऑफ सेंटेन्स. ओके, तर हे कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे, तर हे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ओके, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. टेल मी वेअर यू लिव्ह. प्रश्न क्रमांक 69, फिल इन द ब्लँक. हे जॉन कॅन यू डॅश दॅट साऊंड्स. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे लिसन टू. हे जॉन कॅन यू लिसन टू दॅट साऊंड. ओके, याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70, पार्ट ऑफ अ कंट्री बिहाइंड द कोस्ट ऑर अ रिव्हर इन रिव्हर्स बँक, याला काय म्हणतात, की नदीच्या अगोदर असणाऱ्या शहराला किंवा देशाला आपण काय म्हणत असतो, तर नदीच्या अगोदर असणाऱ्या देशाला आपण हिंटरलँड म्हणत असतो. ओके, काय म्हणतो, हिंटरलँड म्हणत असतो. ओके, जर एखादा इस्तमस म्हणजे काय, इस्तमस म्हणजे सेतू. ओके, इस्तमस म्हणजे सेतू. ओके, स्वॅम्प म्हणजे काय, तर स्वॅम्प म्हणजे दलदल. ओके, दलदलीच्या प्रदेशला आपण स्वॅम्प म्हणत असतो. आणि जे आर्किओपेलेगो आहे याला आपण द्वीप समूह म्हणतो. ओके, द्वीप समूह म्हणतो. ओके, क्लिअर आहे. प्रश्न क्रमांक 71, खालील वाक्याचा काळ ओळखायचा आहे तुम्हाला. ओके, तर खालील वाक्याचा काळ काय आहे, तर क्षणात लढाऊ विमाने आकाशात झेपावली. ओके, झेपावली म्हणजे आता ती गेलेली आहेत. ओके, तर हा आपला साधा भूतकाळ आहे, कारण ही भूतकाळात गोष्ट झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द. ओके, भयंकर तापट म्हणजे ज्याला अतिशय जास्त राग येतो अशा पेशंटला, अशा माणसाला आपण जमदाग्नीचा अवतार असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 73, खालीलपैकी चुकीचा जोडीचा पर्याय क्रमांक कोणता. ओके, जी खाली जोडी दिलेली आहे याचा चुकीचा पर्याय शोधायचा आहे तुम्हाला. ओके, चुकीचा, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1, मनातल्या मनात होणारा त्रास, याला पश्चाताप नाही म्हणत आपण. ओके, याला पश्चाताप नाही म्हणत. ओके, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये जे दिलं आहे, मनात पक्का केलेला विचार, याला निश्चय किंवा दृढ निश्चय म्हणतात. ओके, निश्चय किंवा दृढ निश्चय म्हणतात. कशाचीही इच्छा नसणाऱ्याला आपण निरीच्छ म्हणतो, आणि मनात इच्छा जो ठेवतो त्याला मनोरथ म्हणतो. चला, प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते आहे, तर हे जे प आहे हे आपलं ओष्ठ्य व्यंजन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75, मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, तर मराठी व्याकरणातील प्रयोगाचे हे मुख्य 3 प्रकार असतात. कोणचे कोणचे 3, कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, आणि भावे प्रयोग, हे 3 प्रकार मुख्य असतात मराठी व्याकरणामध्ये. प्रश्न क्रमांक 76, दुःखद मनस्थितीत सोडलेला दीर्घ श्वास या शब्द समूहासाठी पर्यायी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. तर याला आपण दुःखद मनस्थितीत जो दीर्घ श्वास सोडतो त्याला आपण सुस्कारा असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 77, तिने आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, अकर्मक भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 78, खालील शब्दातील अनेक वचनी शब्द तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. खालील दिलेल्या शब्दातील अनेक वचनी तुम्हाला शब्द शोधायचा आहे. तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 आहे गळा, ऑप्शन 2 आहे शाळा, ऑप्शन 3 आहे मळा आणि ऑप्शन 4 आहे बीड. याचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 79, वक्रतुंड, नीलकंठ, दशमुख या शब्दाचा समास कोणता आहे, तर या शब्दाचा समास बहुव्रीही आहे. ओके, बहुव्रीही आहे. प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही ते ओळखायचे तुम्हाला. ओके, तर आसू हा जो आहे हा तत्सम शब्द नाहीये. ओके, आसू हा तत्सम शब्द नाही आहे. चला, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 81, महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखायचा आहे तुम्हाला. ओके, तर महाराष्ट्र या शब्दाचा समास होतो कर्मधारय. ओके, कर्मधारयला महाराष्ट्र म्हणतात.
82 नंबरचा लंकेची पार्वती म्हणजे काय? तर लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेल्या स्त्रीला आपण लंकेची पार्वती म्हणतो. कारण आपण रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस पार्वती माता ही लंकेमध्ये होती तेव्हा तिच्या अंगावर कुठलाही दागिना नव्हता. त्यामुळे लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83, खालील शब्दातील एक वचनी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्या. ओके, नद्या हे अनेक वचनी होतं, स्त्रिया अनेक वचनी होतं, बिया हे अनेक वचनी आहे. तुम्हाला फक्त एक वचनी शोधायचं आहे, तर विद्या बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84, खालील शब्दांतून स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. ओके, तर रेती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. डबके पुल्लिंगी होतो, खडक पुल्लिंगी आहे, ओढा सुद्धा पुल्लिंगी आहे. प्रश्न क्रमांक 85, पडताळा म्हणजे काय? पडताळा करणे म्हणजे काय? तर आपल्याला प्रचिती करणे किंवा व्हेरीफाय करणे. ओके, व्हेरीफाय करण्याला आपण पडताळा करणे म्हणतो. प्रश्न क्रमांक 86, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे तुम्हाला सांगायचं आहे. थोडासा विचार करा की ज्या वेळेस आपण 5824, ओके 5824 याला जर आपण 5 8 2 4 याला मायनस जर पहिल्या 3 संख्यांनी केलं 5 8 आणि 2, तर आपल्याला जे उत्तर येईल ते बरोबर असणार आहे. असंच आता दुसऱ्याचा पण संबंध येतो, 5 2 4 2 याला पण पहिल्या 3 संख्यांनी वजा करायचंय, 5 2 4 याचं उत्तर येईल बरोबर. त्यानंतर असंच ज्या वेळेस तिसरं आहे तर ते तुमचं बरोबर उत्तर येणार आहे. ओके, तर याचं बरोबर उत्तर असेल 4 7 1 8, ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर आहे, हा त्याचा संबंध येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87, खाली दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणत्या संख्या येतील? ओके, तर 1 5 15 आणि 35. ओके, तर ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर हे जी मालिका आहे ही पेंटागॉनची मालिका आहे. कुठली आहे? पेंटागॉन म्हणजे 5 ची मालिका आहे. आणि तुम्हाला मी 5 ची मालिका या ठिकाणी इमेज मध्ये दाखवतो. ही आहे तुमची 5 ची मालिका. ओके, तर बघा आपल्या ऑप्शन मध्ये होतं 1 5 15 35 आणि त्याच्यानंतर पेंटागॉनच्या मालिकेमध्ये 70 आणि 126 पुढे येणार आहेत. ओके, तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे 70 आणि 126, ऑप्शन क्रमांक 1. कळलं सर्वांना? ओके, तर अशा प्रकारचा संबंध या ठिकाणी होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, प्रश्न क्रमांक 88 आहे 3 8 18 23 33 आणि 48. तर याचं तुम्हाला बरोबर उत्तर शोधायचं आहे की हे जी रिकामी जागा आहे या ठिकाणी कुठला अंक येईल. ओके, तर 5 प्लस 3 प्लस 5, ओके 3 अधिक 5 जर केले तर आपल्याला 8 येतील. ओके, 8 प्लस 10 जर केले तर 18 होतील. 18 प्लस आपण जर 5 केले तर 23 होतील. 23 प्लस जर 10 केले तर 33 होतील. 33 प्लस 5 जर केले तर आपले इथं येतील 38. ओके, तर 38 दिसतंय का तुम्हाला ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे 38. प्रश्न क्रमांक 89, रिक्त स्थान पूर्ण करा. ओके, तर याचा संबंध कसा आहे एकदा बघून घ्या. बघा 23 प्लस 4 जर आपण केले तर 27 होतात. ओके, 16 प्लस 6 जर केले म्हणजे या ठिकाणी 4 केले प्लस 4, तर आपण 2 नी वाढवू प्लस 6 करू. 16 प्लस 6 जर केले तर 22 होतात. तर आता इथं प्लस 8 करूया आपण, 9 प्लस 8 होतात 17. त्यानंतर इथं आता किती करायला लागतील आपल्याला? प्लस 10 करायला लागतील. 25 प्लस 10 होतील 35. आता किती करायला लागतील? प्लस 12 करायला लागतील. तर 12 प्लस 17 होतील. 17 आहे का ऑप्शन मध्ये? चला, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. तर 12 प्लस 17 29. चला, प्रश्न क्रमांक 90, खालील संख्या मालिकेतील असे किती वेळा 6 अंक आहेत? ही जी खाली संख्या मालिका दिलेली आहे तर या मालिकेमध्ये असे किती वेळा 6 अंक आहेत जे की 3 किंवा 4 नंतर लगेच आलेत? ओके, 3 किंवा 4 नंतर लगेच आलेले आहेत, परंतु त्या 6 नंतर 7 किंवा 9 आकडा नसायला पाहिजे. तर आता अशी संख्या शोधा. तर या संख्या मालिकेत बघा या ठिकाणी 64 म्हणजे 6, 3 किंवा 4 नंतर लगेच 6 आलेत. ओके, आणि याच्यानंतर 7 आणि 9 अंक नाहीये. त्यानंतर तुम्हाला हे जे दिसतंय 63, या 63 नंतर काय आहे? लगेच 6 आहेत, 7 आणि 9 नाही आहे. ओके, त्यानंतर 46, याच्या नंतर 5 आहेत, 7 आणि 9 नाही आहेत. त्यानंतर 64 नंतर 7 आणि 9 आहे का? नाही. त्यानंतर 36 नंतर 7 आणि 9 आहे का? नाही. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे, किती वेळा झाले मोजून घ्या, 1 2 3 4 आणि 5. तर 5 आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 91, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अचूक पर्याय येईल. ओके, तर हे तुम्हाला मालिका दिलेली आहे, याच्या जागी तुमचा कोणता पर्याय येणार आहे. तर एक्स बघा, ज्या वेळेस असा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला ABCD लिहून घ्यायची आहे. ABCDEF, मी ABCD लिहितो. अशी ABCD ची मालिका तुम्हाला पहिलं लिहून घ्यायची अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये. ओके, आता Y बघा. ओके, हा जो Y आहे हा मागून 2 क्रमांकावर येतो. ओके, हा जो X आहे, हा जो X आहे हा मागून दुसऱ्या क्रमांकावर येतो, म्हणजे Z आणि Y सुटला. ओके, तर मागून दुसऱ्या क्रमांकावर X आला. तर C जो आहे हा समोरून 1 आणि 2 अंक सोडल्यानंतर C घेतलेला आहे. अशाच प्रकारे S बघा, तर S जो आहे हा 8 क्रमांक मागून ज्यावेळेस सोडतो आपण त्यावेळेस S येतो. ओके, तर असंच ज्यावेळेस आपण H आहे तर 8 क्रमांक पुढून सोडल्यानंतर H येत आहे. ओके, तर असंच ज्यावेळेस आपण N आहे तर N च्या ठिकाणी 14 अंक सोडलेले आहेत. ओके, आणि +6 जर केले आपण तर 20 अंक सोडल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर येणार आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 I आणि R. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 92, BHE, CIF, DGE आणि EKH. तर याच्या पुढचा जो मालिका आहे ही काय असेल. तर बघा, B च्या नंतर येतो C, H च्या नंतर येतो I, E च्या नंतर येतो F. ओके, तर हे झालं. त्याच्यानंतर D च्या नंतर E, J च्या नंतर K, G च्या नंतर H. तर असंच यापुढे E च्या नंतर काय येईल, EF येईल. ओके, F या ठिकाणी यायला पाहिजे. K च्या नंतर काय येईल, IJKL येईल. ओके, IJK आणि त्यानंतर L येईल, बरोबर आहे. आणि H च्या नंतर काय येईल, I येईल. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे FLI, ऑप्शन क्रमांक 2. समजलं सर्वांना. प्रश्न क्रमांक 93, पुढील मालिकेतील रिकाम्या जागी योग्य अंक भरायचा आहे तुम्हाला. ओके, तर बघा, हा 0चा या ठिकाणी संबंध शोधायचा आहे. ओके, तर हा जो 0 आहे हा शिफ्ट होत आहे. तर या ठिकाणी 0 2 नंबरला आहे. जर आपण इथं 2 दिले तर 0 2 नंबरचा या ठिकाणी 1 नंबरला आला. या ठिकाणी जर 2 दिले तर 1 नंबरवर 0 आला. या ठिकाणी जेव्हा 2 देऊ तर आपण आपला 0 हा शेवटी आलेला आहे, आणि या ठिकाणी जर आपण 2 दिले तर आपला 0 शेवटून 1 नंबरला आहे. तर हे 0 ची शिफ्टिंग या तुम्हाला प्रश्नामध्ये शोधायची होती. तर आपण 4 ठिकाणी 2 2 दिले तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, 51 84 बरोबर 72, याचाच अर्थ 84 64 म्हणजे किती. ओके, तर आपलं याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 92. ओके, कसं बरं, कारण की हा जो 51 84 आहे, 51 84 आहे हा स्क्वेअर रूट आहे 72चा. ओके, 72चा स्क्वेअर रूट आहे. तसंच हे 84 64 जे आहे हे 92चा स्क्वेअर रूट आहे. ओके, 92चा स्क्वेअर रूट आहे. प्रश्न क्रमांक 95, 8BQ चा 17DO शी संबंध आहे. ओके, 8BQ चा 17DO शी संबंध आहे, तर 21CR चा खालीलपैकी कोणाशी संबंध असेल. ओके, तर आता समजून घेऊया. 8BQ, ओके, 8 + 8 जर केले आपण, 8 + 8 केले आणि त्याच्यामध्ये अधिक 1 केला तर आपले 17 होतील. ओके, आता B च्या नंतर बघा, B च्या नंतर एक C सोडला आणि D आला आहे. ओके, Q च्या OPQ, ओके, म्हणजे O च्या अगोदर, ओके, अगोदर OPQ, ओके, म्हणजे या ठिकाणी P सोडून तुमचा Q घेतलेला आहे. ओके, आता 21 च्या डबल आणि +1, 21 दोन्ही 42 +1 जर केलं तर 43 आहे. ओके, 21 + 42 +1 केलं होतं या ठिकाणी आपण, बरोबर, तर 43 झाले. ओके, त्यानंतर C च्या नंतर B च्या नंतर D आला होता, तर C च्या नंतर काय येईल, 1 सोडून. ओके, C च्या नंतर 1 सोडून काय येईल, तर C, D आणि E येईल. ओके, तर E आणि P, तर E आणि P म्हणजे ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, संबंध समजला तुम्हाला. ओके, प्रश्न क्रमांक 96, रिक्रुटमेंट हा शब्द जर अशा प्रकारे लिहिला, रिक्रुटमेंट हा शब्द जर अशा प्रकारे लिहिला तर एक्झामिनेशन शब्द कशा लिहिणार. ओके, तर ह्या प्रश्नामध्ये तुम्ही जर बरोबर बघितलं तर रिक्रुटमेंटला डायरेक्टली उलट केलेला आहे. हा जो R आहे, हा जो R आहे हा सगळ्यात शेवटी घेतला, हा E त्याच्यानंतर घेतला. तर असंच एक्झामिनेशनला जर आपण उलट्या प्रकारे लिहिलं तर आपलं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. ओके, समजलं.
तर उलट्या प्रकारे फक्त आपल्याला लिहायचं होतं. प्रश्न क्रमांक 97, जर वॉचिंग बरोबर 30, वर्किंग बरोबर 30, कमिंग बरोबर 10 आणि कोचिंग बरोबर 10, तर मेकिंग बरोबर किती होतील? आता ह्या प्रकारचा प्रश्न लिहिण्यासाठी आपल्याला परत तशीच एबीसीडी लिहायची आहे आणि एबीसीडी मध्ये आपल्याला ह्या डब्ल्यू चा कितव्या क्रमांक असतो? तर डब्ल्यू चा एबीसीडी मध्ये 23वा क्रमांक आहे. पहिला डब्ल्यू आणि हा जो लास्टचा जी आहे, हा जी चा संबंध, जी चा नंबर आहे एबीसीडी मध्ये 7वा. तर 23 प्लस 7 आपले 30 होतात. अशाच प्रकारे वर्किंग मध्ये पण आपण 23वा नंबर घेतला होता डब्ल्यू चा, हा जी चा नंबर होता 7, तर 23 प्लस 7 या ठिकाणी बरोबर 30 झाले. ओके, आता सी चा नंबर कितवा येतो एबीसीडी मध्ये? तिसरा. ओके, आणि जी चा नंबर कितवा येतो सर? 7वा. तर 7 प्लस 3 परत 10 झाले. सी चा नंबर परत 3, जी चा नंबर परत 7, 3 प्लस 7 10 झाले. तर असा एम चा नंबर किती येतो? तर एम चा नंबर तुम्हाला शोधायचा आहे. एम चा नंबर जो असेल, जी चा नंबर 7 आहे, एम चा नंबर तुमचा किती होईल मग? ओके, तर एम चा नंबर 13 येईल. 13 प्लस 7 तुमचे 20 होतील आणि तुमचं 1 नंबरचं बरोबर उत्तर असेल. समजलं? प्रश्न क्रमांक 98, जर पेपर बरोबर 56 असेल, पेन्सिल बरोबर 59 असेल, तर राईट बरोबर किती होईल? पेपर बरोबर 56, पेन्सिल बरोबर 59. ओके, तर बघा पी चा नंबर किती येतो? पी चा नंबर येतो एबीसीडी मध्ये 16, ए चा नंबर येतो 1, तर 16 प्लस 1 करायचंय. परत पी चा नंबर म्हणजे 16 प्लस 16, ई चा नंबर किती येतो? ई चा नंबर येतो 5 आणि आर चा नंबर येतो पी आणि क्यू आर. आर चा नंबर येईल आपला, आर चा किती नंबर येईल? 18 येईल, बरोबर? 18 नंबर येईल. तर याची जर आपण बेरीज केली, तर सगळ्यांची बेरीज केली तर 56 येते. तर असंच तुम्हाला राईटची बेरीज करायची आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 99, जर प्लस म्हणजे एक्स आहे आणि एक्स म्हणजे मायनस आहे, मायनस म्हणजे प्लस असेल, तर इतर चिन्हांचे अर्थ समान असता आपलं 8 प्लस 3 इंटू 4 मायनस 2 किती येईल? ओके, तर याचं उत्तर बघा. आपल्याला प्लस म्हणजे काय सांगितलं होतं? गुणाकार. म्हणजे 8 गुणिला 3 किती होतील? 24. ओके, एक्स म्हणजे काय सांगितलं होतं आपल्याला? गुणाकार म्हणजे काय सांगितलं होतं? वजाबाकी. तर गुणाकाराच्या ठिकाणी आपण वजाबाकीचं चिन्ह ठेवू, 24 वजा. ओके, आणि मायनसच्या ठिकाणी काय सांगितलं होतं आपल्याला? प्लस सांगितलं होतं. तर या मायनसच्या ठिकाणी प्लस करू, म्हणजे 4 प्लस 2 किती होतील? 6, आणि 24 मायनस 6 किती होतील? तर आपलं उत्तर येईल 18. 18 प्रश्न ऑप्शन मध्ये शोधा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे 100वा प्रश्न. ए या ठिकाणच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे. अशा प्रकारचा जेव्हा पण प्रश्न येतो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काहीच नाही करायचं, पहिले दिशा टाकून घ्यायच्या. ओके, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट अशा दिशा टाकून घ्यायच्या. ओके, आता यांना चालवायचं आहे. ओके, हा जो ए आहे, हा ए आहे, हा चालला पूर्वेला. किती किलोमीटर? 5 किलोमीटर चालला सर पूर्वेला. ओके, आला इथं. ओके, त्याच्यानंतर इथं आहे बी ठिकाण. ओके, हे बी ठिकाण आहे. आता परत तो उत्तरेला चालला 5 किलोमीटर. ओके, तर उत्तर दिशा ही आहे, या ठिकाणी 5 किलोमीटर चालला. ओके, आणि या ठिकाणी आलंय सी ठिकाण. ओके, आता परत काय सांगतंय की सी च्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर डी हे ठिकाण आहे. तर याच्या पूर्वेला जायचं आहे आपल्याला. तर पूर्वेला हे परत किती लांब गेला? 7 किलोमीटर लांब गेला. तर तुम्हाला विचारलं आहे की ए आणि डी याच्यामधील सरळ अंतर किती आहे? तर हा जो ए आहे आणि हे जे डी ठिकाण आहे याच्यामधलं सरळ अंतर किती आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे की हे 5 किलोमीटर आणि हे 7 किलोमीटर. आपलं बरोबर उत्तर येईल 12. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओला मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.